तर मी जेव्हापासून जिमला चालले तेव्हापासून एवढं लोकांना कसं तरी व्हायला लागलं आहे. एवढं त्यांच्या पोटात दुखून त्यांना काहीतरी होईल वाटायला मला. तर कमेंट तर वाईट येते तर जिमच्या व्हिडिओला. माझ्या सकाळच्या व्हिडिओला एका ताईने कमेंट केली का काकडे म्हणून त्यांचं नाव आहे. मला काय म्हणते माहिती आहे का, तू एवढी नीच पोरगी आहे, गावात राहत असून तुझी आई बाबा कशी अलाउड करते तुला जिमला जायला. तर मेंदूच्या बाईला मी कसं सांगू, गावातले लोक म्हणजे तिला काय कसली पण. तुम्ही एज्युकेटेड असून तुमच्या एज्युकेटचा काहीच उपयोग नाही. तुम्ही आम्हाला कमी समज, त्यापेक्षा तर आम्ही किती तर पटीनं चांगले असं मला वाटतं. मला काय शहरातल्या लोकांना नावं ठेवायची नाहीत, पण तुमच्यासोबत तर आम्हाला कम्पेअर करूच नका. कारण गावातले लोक एवढी माणुसकीचे असतात ना की शहरातले लोकांसोबत त्यांच्या गावातनं बिलॉंग करते ह्याचं मला अभिमान आहे बरं का तुमच्या माहितीसाठी. बिकॉज गावातले लोक मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असतात, तुमच्यासारखे नसतात. जिम माझ्यासाठी काही फॅशन नाही आहे बरं का. इट्स माय डिसिप्लिन अँड इट्स माय ग्रोथ. तुम्ही किती जरी वाईट कमेंट केला तरी मी जिमला जाणार, कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहणार. किती निगेटिव्ह कमेंट करायच्यात तेवढ्या करू शकता बिंदास्त. काही पण कमेंट केले ना, पण गावातल्या लोकांना तुम्ही एवढं कमी लेखता ना, तुम्हाला वाटतं रान एवढं मोठं, रानात जावं, शेती करावं, जिमची काय गरज आहे. तुमच्यासारखं पार्ट टाईम जॉब करून 10-15 हजाराचा तसला आम्ही काय करत नाही. आम्ही एकदम प्रोफेशनल माणसं आहे आणि ती पण ब्रँड शेतकरी, आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही गावात राहतो याचा. प्रोटीन घेऊ, ओट्स खाऊ किंवा काही पण खाऊ, जिमचं माझ्या पैशाचं घेते, मी खाते, मी जिमला जाते. तुम्हाला एवढं लक्ष द्यायची गरज नाही आहे. आणि शहरातल्या लोकांशी तर मला तर एवढं काय नाही बोलायचं मला त्या विषयावर. पण एकच लास्ट सांगेन, गावातल्या लोकांसोबत तुम्ही अजिबात कम्पेअर करू नका, तेवढी तुमची लायकी पण नाही आहे. कायम एकच तुम्ही लक्षात ठेवा, टुडे ट्रोल मी, टुमॉरो यू रिस्पेक्ट मी. सो बाय. काय नाही बोलायचं मला जास्त अजून. पण मी जिमचा व्हिडिओ रोज पोस्ट करेन, आणि जेवढं पोटात दुखायचं ना तेवढं बिनधास्त दुखू द्या. बाय. मी चालली आता जिमला.